नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय प्लॅटफॉर्म वरती. विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला बघायचे द्रव्य जटामांसी. जटा जटा म्हणजे काय रे? आपल्या जटा, केसांच्या जटा. त्याच्यात कर्म त्याच्याच नावामध्ये लपलंय बरं का. लॅटिन नेम नॉर्डक्टायटस जटामांसी. कुल फॅलेरेनेशी. गण संज्ञा स्थापन. पर्याय जटिला आणि केशिनी, कारण त्याच्या केसाच्या रिलेटेड आहे म्हणून जटिला आणि केशिनी म्हटलंय त्याला. स्वरूप शुभ झुडूप आहे. मूळ कसे आहेत त्याचे? लांब आणि सुगंधी आहेत. पर्ण कसे आहेत त्याचे? मोलीय व कांडीय. पुष्प गुलाबी किंवा निळ्या रंगाचे गुच्छ आहेत त्याचे, आणि गुच्छामध्ये आहेत फुलं त्याची. कसे आहेत? गुच्छामध्ये आहेत. फल त्याचे कसे आहेत? लांब आहेत, पांढरे आहेत आणि लव आलेले आहेत. जटा कशा आहेत त्याच्या? मुळावरील पाने वाळून पडून जातात. उपयुक्तांग आहे त्याचं मूळ. बघा, जटामांसीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे मूळ. इथं बरेच मूळ चुकतात. इथं काय लिहितात माहितीये का? फळ आणि पर्ण लिहितात. तर त्याचं उपयुक्तांग आहे मूल. उत्पत्ती स्थान आहे हिमालय आणि भूटान. रसपंचक बघायचं काय? रसपंचक बघा बघा, चला आपली ट्रिक वापरा. चला, कुठलं चालू आहे? जट्टामांसी. याची ट्रिक आहे जुट्टा मसिको. जुट्टा मसिको. चला सांगा, रस कोणता आला? रस सांगा कोणता आला? रस रस रस. बघा चला, हे असं उकार आला की कोणता असतो? मधुर. याशी वेलांटी आल्यावर काय असतो? तिक्त. आणि जुट्टा मसिको असं असं काना मात्र काय आलं की काय असतं? कशाय. मधुर तिक्त कशा आलं का रे इकडे? रस तिक्त कशा मधुर आलं. वीर्य जोडाक्षर आहे का? आहे. जुट्टा ट लाट जोडलंय. वीर्य वीर्य काय असेल? शीत. विपाक काय असेल? किती लेटर्स आहेत? जुट्टा 1 2 3 4 5. जुट्टा ट लाट जोडल्यामुळे जोडाक्षरला एकच लेटर पकडायचं. 5 झाले. इव्हेन आहेत का ऑड आहेत? ऑड आहेत. मग विपाक कोणता? मधुर. आलं का आपलं रसपंचक? आलंय. आता रसपंचकावरनं दोषज्ञता. सगळ्यात महत्वाचं द्रव्यामध्ये तुम्हाला रसपंचकच असतं बरं का. आणि रसपंचक असेल त्यानंतर दोषज्ञता आणि त्यानंतर मुख्य कर्म. बघा, शीतवीर्य आहे म्हणजे ते कसं आहे? पित्तग्न आहे. पित्तग्न आहे. त्यानंतर तिक्त कसे आहे? ते कसं आहे? वातग्न आहे. आणि त्यानंतर अजून काय? कफग्न म्हणजे लघुस्निग्ध किंवा तिक्त कसे आहे. दोषज्ञता आली. मुख्य कर्म वर्णीय, केश्य, मेद्य. मेद्य म्हणजे काय? बुद्धीची आपल्या वाढ करते. स्मरणशक्ती. उन्माद, अपस्मार हे बुद्धीच्या रिलेटेडच रोग आहेत, आपल्या रोग निदानमध्ये दिलेले आहेत. संज्ञास्थापन वेदनेचं शमन करतात. अग्निकर्म पण तेच आहे बरं का त्याचं. आता जट्टामासी म्हणजे याचं कर्म काय? अग्निकर्म. केश्य कर्म आहे त्याचं. मात्रा चूर्ण 1 ते 2 ग्राम. मूल फांट आहे त्याचा 25 ते 50 मिलीग्राम आहे त्याची मात्रा आहे. कल्प माणसांदिक्वात काय? माणसादिक्वात आणि केश्य तेल हे काय त्याचे? कल्प तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सांगितलेले आहेत बरं का. अशा प्रकारे आपला जुट्टामासिको द्रव्य पण कंप्लीट झाला. सॉरी, जट्टामासी. जट्टामासी बघा परत एकदा. याचं सगळ्यात उपयोग महत्वाचा कशा आहे? केशासाठी. कोणाला जर केस गळत असतील, केस पांढरे होत असतील, केसांची मुळं अशक्त झाली असतील, तर तुम्ही काय वापरू शकता? जट्टामासी. द्रव्याला ना शिकत असताना तुम्ही असं थिअरी एक्झामसाठी शिकू नका, तर एक चिकित्सक म्हणून शिका, तर तुमच्या लक्षात राहील ते. आणि आपल्याला एक चांगला चिकित्सक बनायचं हे लक्षात ठेवूनच तुम्ही द्रव्य करत असाल ही अपेक्षा ठेवतो. आता तुम्हाला मला सांगा बरं प्रामाणिकपणे, हे स्वरूप वगैरे आपल्याला थिअरीसाठीच कामाला येतं बरं काय? स्वरूप वगैरे असेल, पण हे जेव्हा आपल्याला गरजेचं असतं रसपंचक, हे सगळ्यात महत्वाचं आहे ऍज अ चिकित्सक. म्हणून मी तुम्हाला रसपंचक, दोषज्ञता, मुख्य कर्म, अग्निकर्म या गोष्टींवर भर देतोय जास्त. कल्प एक ध्यानात ठेवा की कल्प काय असतो, मात्रा पेशंटला द्यायची. लॅटिन नेम हे वगैरे तुम्ही पाठ करू शकता जर तुम्हाला ते नंतर कामाला मे बी येतील नाही येतील, पण रसपंचक तर मेनली पाठ असलं पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला जट्टामांसी हा द्रव्य कंप्लीट झाला. भेटूया आपण नेक्स्ट द्रव्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.